हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जे ह्युमन रिप्रोडक्शन आहे या चॅप्टरच्या एंड पॉइंटवर पोहोचलेलो. याआधी आपण बघितलं होतं प्रेग्नन्सी अँड एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. त्याआधी आपण बघितलं होतं फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन आणि आज आपण बघणार आहोत पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन. आता पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन ही प्रेग्नन्सी मधील एक शेवटची स्टेज ज्याला आपण म्हणू शकतो. पार्च्युरेशन ही प्रेग्नन्सी मधील शेवटची स्टेज, तर त्या बाळाच्या आयुष्यामधील पहिली जी स्टेप राहील त्याला आपण लॅक्टेशन म्हणतो. लॅक्टेशन म्हणजे काय आणि पार्च्युरेशन म्हणजे काय? तर पार्च्युरेशनचा मिनिंग होत असतो, पार्च्युरेशनचा काय आहे, द प्रोसेस ऑफ गिव्हिंग द बर्थ, म्हणजे बर्थ बाळाला जन्म देण्याची प्रोसेस, बर्थ देण्याची प्रोसेस, बाळाला जन्म देण्याची प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो पार्च्युरेशन. आता पार्च्युरेशन होण्यासाठी पार्च्युरेशन ही एक कम्प्लिटली न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझमवर डिपेंड आहे. न्यूरो एंडोक्राइन. आता न्यूरॉन्स काही सिग्नल्स घेतील, एंडोक्राइन सिस्टीमला देतील, त्यावर एंडोक्राइन सिस्टीम ऍक्ट करणार आणि म्हणून तिथे काही प्रोसेस घडेल आणि त्याच्यामुळे काय होईल, पार्च्युरेशन. तर बघूया नेमकं काय घडतं. आता थोडेसे रफ डायग्राम जर काढायचे ठरलं तर हे समजा ते बाळ आहे, ठीक आहे, आणि याच्यावर काय असतं, एक प्लॅसेंटा, बरोबर आहे, प्लॅसेंटा. आता काय होणार की जेव्हा त्या बाळाची ग्रोथ पूर्ण होणार तर त्यावेळेस काय होईल, हा जो प्लॅसेंटा आहे हा सिग्नल्स सेंड करणार, काय सेंड करणार, सिग्नल्स. नर्वस सिस्टीम, न्यूरॉन्स जे असतात त्यांना, मग ते न्यूरॉन्स काय करतील, ते सिग्नल्स घेऊन जी मदरची पिट्युटरी ग्लँड आहे, मदरची पिट्युटरी ग्लँड, त्या पिट्युटरी ग्लँडला सांगतील की एक हार्मोन रिलीज करायचं आणि त्या हार्मोनचं नाव आहे ऑक्सिटोसिन. काय त्या हार्मोनचं नाव, ऑक्सिटोसिन. मग आता काय होईल की जसं ते ऑक्सिटोसिन रिलीज झालं की नंतर ते जे युटरस आहे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट यायला लागेल आणि जसं जसं कॉन्ट्रॅक्शन वाढेल तसं तसं परत सिग्नल्स सोडले जातील, सिग्नल्स पाठवले जातील ते पिट्युटरी ग्लँडकडे आणि आणखी जास्त ऑक्सिटोसिन रिलीज केल्या जाईल आणि आणखी जास्त युटरसवरती कॉन्ट्रॅक्शन येणार आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे जसं कॉन्ट्रॅक्शन वाढत जाईल तसं तसं ऑक्सिजनची लेवल रिलीज करण्याची सुद्धा वाढत जाईल आणि एक स्टेजवरती असं होईल की त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे तिचे बाळ आहे त्या युटरसच्या बाहेर लोटल्या जाईल आणि बर्थ कॅनल मधून ते बाहेर येणार आहे. बर्थ कॅनल कशा म्हणतो आपण, सर्व्हिक्स आणि वजाइना, त्याच्यामधून तो बाहेर येणार आहे. अशा प्रकारे त्या बाळाचा जन्म होत असतो. या प्रोसेसला आपण म्हणत असतो पार्च्युरेशन. चला बघूया तर इथे काय काय दिलेलं आहे पार्च्युरेशन तर मध्ये. तर मग द ऍव्हरेज ड्युरेशन ऑफ ह्युमन प्रेग्नन्सी इज 9 months. म्हणजे ह्युमन प्रेग्नन्सी मध्ये जो ऍव्हरेज डे असतात ते किती असतात, 9 महिने, तो त्याची ऍव्हरेज प्रेग्नन्सी राहत असते. विच इज कॉल्ड ॲज जेस्टेशन पिरियड. आता जेस्टेशन पिरियड म्हणजे काय, पर्यंत इथं आपण डिस्कस करू. प्रेग्नन्सी टू डिलिव्हरी जो पिरियड राहील, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, ज्या पिरियड मध्ये काय करणार, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट त्याला म्हणतो आपण जेस्टेशन पिरियड. तर जेस्टेशन पिरियड जो असतो ह्युमनचा आहे 9 months. जो एलिफंट असतो तिचा 22 months आणि डॉग आणि कॅट यांचा 2 ते 2.25 महिन्यापर्यंत तो राहत असतो. विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस ऍट द एंड ऑफ प्रेग्नन्सी कॉजेस एक्सपल्शन ऑर डिलिव्हरी ऑफ द फोइटस. आधी तर काय होणार आहे की विगरस म्हणजे जास्त प्रमाणात त्या युटरस वरती कॉन्ट्रॅक्शन येणार आहे, युटरसचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय होईल, त्या बाळाला युटरसच्या बाहेर एक एक्सपेल म्हणजे बाहेर टाकले जाईल किंवा डिलिव्हरी त्याची होणार आहे त्या फोइटसची. दिस प्रोसेस ऑफ डिलिव्हरी ऑफ द फोइटस इज कॉल्ड पार्च्युरेशन.
द प्रोसेस ऑफ डिलिव्हरी ऑफ द फोइटस म्हणजे बाळाची जन्म देण्याची जी प्रोसेस आहे त्या जन्म देण्याच्या प्रोसेसला पार्च्युरेशन म्हटलं जातं. पार्च्युरेशन इज इंड्यूस बाय अ कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की एक क्वेश्चन कोण कंट्रोल करतं, न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. यामध्ये काय होईल की ते जे फोइटस आहे हा एक फोइटल इंजेक्शन रिफ्लेक्स देणार कोणाला, प्लॅसेंटाला. आणि नंतर तो प्लॅसेंटा तो रिफ्लेक्स पिट्युटरी ग्लॅंडकडे सेंड करणार. आणि जेव्हा तो रिफ्लेक्स पिट्युटरी ग्लॅंडकडे जाईल, पिट्युटरी ग्लॅंड तिथून काय रिलीज करणार, एक हार्मोन रिलीज करणार, ऑक्सिटोसिन. ठीक आहे. द सिग्नल्स फॉर पार्च्युरेशन ओरिजिनेट फ्रॉम द डेव्हलप एम्ब्रियो. म्हणजे तो पार्च्युरेशन साठी जो काही सिग्नल्स तयार झालेला आहे तो कुणी तयार केलेला आहे, तर तो तयार केलेला आहे त्या एम्ब्रियोनी, डेव्हलप झालेल्या एम्ब्रियोनी. And the placenta which induce mild uterine contraction. त्यामुळे प्लासेंटा काय करतो की त्या युटेरस वरती थोड्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन निर्माण करतो. कॉल्ड फोइटल इंजेक्शन रिफ्लेक्स. आणि त्याला काय म्हणतात मग, फोइटल इंजेक्शन रिफ्लेक्स. दिस ट्रिगर रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम मॅटर्नल पिट्युटरी. मॅटर्नल पिट्युटरीचा काय, आईची पिट्युटरी ग्लॅंड. या रिफ्लेक्स मुळे त्या आईची पिट्युटरी ग्लॅंड जी आहे त्याच्यामधून ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज करण्यासाठी काय होईल, त्याला इंड्यूस केलं जाईल. द स्टिम्युलेटरी रिफ्लेक्स बिटवीन युट्राइन कॉन्ट्रॅक्शन अँड ऑक्सिटोसिन सिक्रेशन कंटिन्यू रिझल्टिंग स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर कॉन्ट्रॅक्शन. आणि इथं काय होईल की रिफ्लेक्स ऍक्शन बिटवीन युट्राइन कॉन्ट्रॅक्शन अँड ऑक्सिटोसिन सिक्रेशन. त्याच्यामध्ये काय होईल की जेवढं ऑक्सिटोसिन रिलीज होईल तसं तसं त्याचं कॉन्ट्रॅक्शन हे वाढत जाईल. ऑक्सिटोसिन आणि कॉन्ट्रॅक्शन वाढलं की आणखी ऑक्सिटोसिन रिलीज होईल, आणखी कॉन्ट्रॅक्शन वाढेल. दिस लीड्स टू एक्सपल्शन ऑफ बेबी आउट ऑफ द युट्रस थ्रू द बर्थ कॅनल. आणि तिथून त्या बाळाचा जन्म बर्थ कॅनल मधून होणार आहे. बर्थ कॅनल कशापासून बनलेली असते, सर्विक्स प्लस वजायना या दोन ट्यूबपासून ती बर्थ कॅनल बनलेली असते. आणि तिथूनच काय होणार आहे मग, पार्च्युरेशन. तिथूनच काय होणार आहे, पार्च्युरेशन. Soon after the infant delivery, the placenta is also expelled out of the uterus. जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला त्यानंतर लगेच थोड्या वेळामध्ये तो जो प्लॅसेंटा आहे तो सुद्धा युटरसच्या बाहेर टाकला जात असतो. आता इथे एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे आपल्याला, काय क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक डॉक्टर इंजेक्ट टू इंड्यूस डिलिव्हरी. म्हणजे एखाद्या डॉक्टरला जर डिलिव्हरी इंड्यूस करायची असेल तर तो काय इंजेक्ट करतो त्या लेडीला. तर आता आपण बघितलं कोणता हार्मोन आहे, ऑक्सिटोसिन हार्मोन. कोणता आहे, ऑक्सिटोसिन. हे इंजेक्ट केलं जाईल आणि त्यामुळं युटरस कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याला पार्च्युरेशन. आता लॅक्टेशन. लॅक्टेशन पिरियड काय आहे माहिती का, की बाळाचा जन्म झाल्यापासून ती आई किती दिवस त्या बाळाला दूध पाजते त्याला म्हणतो आपण लॅक्टेशन पिरियड. आता लॅक्टेशन पिरियडचं महत्त्व काय आहे की न्यूट्रिशियस फ्लुइड काय होणार त्या ठिकाणी, प्रोडक्शन ऑफ न्यूट्रिशियस फ्लुइड. म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिल्क. म्हणजे सुरुवातीच्या काही दिवसामध्ये ते मिल्क पाजणं खूप गरजेचं आहे असं डॉक्टर सांगतात, कारण ते कोलेस्ट्रॉलच्या फॉर्म मध्ये असते. आणि कोलेस्ट्रॉल जो आहे त्यामध्ये अँटीबॉडीज असतात AGA. कोणते अँटीबॉडीज असतात, AGA. आणि त्या बाळाला त्या अँटीबॉडीज काही महिन्यापर्यंत बऱ्याच डिसीज पासून वाचवत असतात. द मॅमरी ग्लॅंड ऑफ द फिमेल अंडरगोज डिफरन्शिएशन during pregnancy and start producing milk toward the end of pregnancy.
म्हणजे मॅमरी ग्लँड मध्ये काहीतरी वेगळे पण किंवा डिफरन्शिएशन येणार आहे प्रेग्नन्सीच्या टायमामध्ये, आणि तिथून मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी ते इंड्यूस केलं जाईल ऍट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस ऑफ लॅक्टेशन. आणि त्याचं प्रोडक्शन किंवा त्याची डेव्हलपमेंट अशी होईल, त्याचं डिफरन्शिएशन असं होईल की प्रेग्नन्सीच्या एंड पॉइंट पर्यंत ते मिल्क सिक्रेट करण्यासाठी काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे किंवा एक त्यामध्ये प्रोसेस होणार आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणतो लॅक्टेशन. दिस हेल्प द मदर इन फीडिंग द न्यू बॉर्न. आणि ते आईला मदत करते नवीन बाळाला फीड करण्यासाठी किंवा नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. द मिल्क प्रोड्यूस ड्यूरिंग द इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन इज कॉल्ड कोलोस्ट्रम. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे काही लॅक्टेशन केलं जाईल किंवा मिल्क सिक्रेट केलं जाईल त्या मिल्कला कोलेस्ट्रॉल म्हणतात. त्याच्यामध्ये काही अँटीबॉडीज असतात जसं की आपण इथं बघितलं AGA which contains several antibodies absolutely essential to develop resistance for newborn babies. आणि त्यामुळे ते नवीन जन्माला आलेल्या बाळांना वेगवेगळ्या डिसीज पासून वाचवते. ब्रेस्ट फीडिंग ड्यूरिंग द इनिशियल स्टेज ऑफ इन्फॅन्ट ग्रोथ इज रिकमेंडेड बाय डॉक्टर ऑफ द ब्रिंगिंग ऑफ हेल्दी बेबी. आणि इथं डॉक्टर काय सल्ला देत आहे की ज्यावेळेस बाळाचा जन्म होईल त्यावेळेस त्या बाळाला आईचं दूधच पाजलं गेलं पाहिजे, जेणेकरून काही महिन्यापर्यंत त्या बाळाची वाढ त्याला बऱ्याच इंजेक्शन पासून आपण काय करू शकतो, वाचवू शकतो. अशा प्रकारे आपलं हे एक ह्यूमन फिजिओलॉजी मध्ये ह्यूमन रिप्रोडक्शन एक इम्पॉर्टंट चॅप्टर आपण या ठिकाणी कव्हर केलेलं. जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट मध्ये क्वेश्चन विचारू शकता. धन्यवाद.